राणा दाम्पत्याने अमरावतीमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे। नवनीत राणा या महायुतीच्या अमरावतीचे उमेदवार आहेत। तर मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी अमरावतीतून आपणच जिंकणार असा विश्वास राणांनी व्यक्त केलाय। यावेळी राणांविरोधात बळवंत वानखडे, दिनेश बुब यांनी देखील आवाहन केलं। अमरावतीमध्ये माजी आमदार अरुण अडसड यांनी रुग्णवाहिकेतून येत मतदानाचा हक्क बजावला आहे। तर धामणगाव रेल्वे इथल्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलंय। प्रकृती खराब असतानाही मतदानाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांनी 50 किलोमीटरचा प्रवास करत मतदान केंद्र गाठलंय। तर मागच्या 3 महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अमरावती मतदारसंघातील प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। नेहरू मैदानावरील शाळेमध्ये त्यांनी मतदान केलंय आणि यावेळी त्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचं आवाहन देखील केलंय। त्याचप्रमाणे निवडणुकीमध्ये विजयी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। वर्धेमध्ये अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। युतीचे उमेदवार रामदास तडस यांनी सपत्नीक सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला आहे। सगळ्यांनी मतदान करावं, यावेळी पुन्हा तिसऱ्यांचा आपला विजय होईल असा विश्वास रामदास तडस यांनी व्यक्त केलेला आहे। तर वर्ध्यामध्ये रामदास तडस विरुद्ध अमर काळेंमध्ये लढत होते। अकोल्यातून अनूप धोत्रेंनी मतदानाचा हक्क बजावल्याचं पाहायला मिळालंय। अकोल्यामध्ये अनूप धोत्रे हे प्रकाश आंबेडकर आणि अभय पाटलांमध्ये लढत होते। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। त्यांनी शहरातील पोद्दार इंटरनॅशनल शाळेमध्ये सपत्नीक मतदान केलंय। यंदाची ही निवडणूक प्रकाश आंबेडकरांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे। त्यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार अनूप धोत्रे आणि काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील उभे आहेत। या संदर्भात निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं।